नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तीन अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। तीन अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता। आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कराडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मजा मस्ती करताना दिसत आहे। तीन अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की तीन तरुण हे एका पब मध्ये धिंगाणा घालत आहे। हे तिघेही दारूच्या नशेत आहे। या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे। ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे। ऋषिकेश जोशीने तीन अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। या टीजरवर नेटकरांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे। एका नेटकरांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे। तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा। तीन अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी, पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे, तर संघर्ष कुराडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे। प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे। तीन अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे, तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तीन अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। तीन अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता। आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कराडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मजा मस्ती करताना दिसत आहे। तीन अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की तीन तरुण हे एका पब मध्ये धिंगाणा घालत आहे। हे तिघेही दारूच्या नशेत आहे। या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे। ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे। ऋषिकेश जोशीने तीन अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। या टीजरवर नेटकरांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे। एका नेटकरांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे। तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा। तीन अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी, पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे, तर संघर्ष कुराडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे। प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे। तीन अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे, तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तीन अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। तीन अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता। आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे।
या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कराडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मस्ती करताना दिसत आहे. 3 अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की 3 तरुण हे एका पबमध्ये धिंगाणा घालत आहे. हे तिघेही दारूच्या नशेत आहे. या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे. ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ऋषिकेश जोशीनं 3 अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या टीजरवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे. एका नेटकऱ्यांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे. तर दुसऱ्या एका युजरनी कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा. 3 अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे. तर संघर्ष कुराडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे. प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. 3 अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे. तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. 3 अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता. आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कराडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मस्ती करताना दिसत आहे. 3 अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की 3 तरुण हे एका पबमध्ये धिंगाणा घालत आहे. हे तिघेही दारूच्या नशेत आहे. या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे. ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ऋषिकेश जोशीनं 3 अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या टीजरवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे. एका नेटकऱ्यांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे. तर दुसऱ्या एका युजरनी कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा. 3 अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे. तर संघर्ष कुराडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे. प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. 3 अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे. तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. 3 अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता. आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कराडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मस्ती करताना दिसत आहे. 3 अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की 3 तरुण हे एका पबमध्ये धिंगाणा घालत आहे. हे तिघेही दारूच्या नशेत आहे. या
तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे. ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ऋषिकेश जोशीनं 3 अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या टीजरवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे. एका नेटकऱ्यांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे. तर दुसऱ्या एका युजरनी कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा. 3 अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे. तर संघर्ष कुऱ्हाडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे. प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. 3 अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे. तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. 3 अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता. आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कुऱ्हाडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मस्ती करताना दिसत आहे. 3 अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की 3 तरुण हे एका पबमध्ये धिंगाणा घालत आहे. हे तिघेही दारूच्या नशेत आहे. या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे. ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ऋषिकेश जोशीनं 3 अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या टीजरवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे. एका नेटकऱ्यांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे. तर दुसऱ्या एका युजरनी कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा. 3 अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे. तर संघर्ष कुऱ्हाडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे. प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. 3 अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे. तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. 3 अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता. आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कुऱ्हाडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मस्ती करताना दिसत आहे. 3 अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की 3 तरुण हे एका पबमध्ये धिंगाणा घालत आहे. हे तिघेही दारूच्या नशेत आहे. या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे. ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ऋषिकेश जोशीनं 3 अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या टीजरवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे. एका नेटकऱ्यांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे.
तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा. 3 अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे, तर संघर्ष कुऱ्हाडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे. प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. 3 अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे, तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. 3 अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता. आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कुऱ्हाडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मस्ती करताना दिसत आहे. 3 अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की 3 तरुण हे एका पबमध्ये धिंगाणा घालत आहे. हे तिघेही दारूच्या नशेत आहे. या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे. ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ऋषिकेश जोशीनं 3 अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या टीजरवर नेटकरांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे. एका नेटकरांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळ्यात भन्नाट आहे. तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा. 3 अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे, तर संघर्ष कुऱ्हाडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे. प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. 3 अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे, तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. 3 अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता. आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कुऱ्हाडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मस्ती करताना दिसत आहे. 3 अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की 3 तरुण हे एका पबमध्ये धिंगाणा घालत आहे. हे तिघेही दारूच्या नशेत आहे. या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे. ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ऋषिकेश जोशीनं 3 अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या टीजरवर नेटकरांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे. एका नेटकरांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळ्यात भन्नाट आहे. तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा. 3 अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे, तर संघर्ष कुऱ्हाडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे. प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद
इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तीन अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे. तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये तीन अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. तीन अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता. आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कराडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मस्ती करताना दिसत आहे. तीन अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की तीन तरुण हे एका पबमध्ये धिंगाणा घालत आहे. हे तिघेही दारूच्या नशेत आहे. या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे. ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ऋषिकेश जोशीनं तीन अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या टीजरवर नेटकरांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे. एका नेटकरांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे. तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा. तीन अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी, पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे. तर संघर्ष कुराडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे. प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तीन अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे. तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये तीन अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. तीन अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता. आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कराडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मस्ती करताना दिसत आहे. तीन अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की तीन तरुण हे एका पबमध्ये धिंगाणा घालत आहे. हे तिघेही दारूच्या नशेत आहे. या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे. ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ऋषिकेश जोशीनं तीन अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या टीजरवर नेटकरांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे. एका नेटकरांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे. तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा. तीन अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी, पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे. तर संघर्ष कुराडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे. प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तीन अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे. तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये
तीन अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। तीन अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता। आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कराडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मजा मस्ती करताना दिसत आहे। तीन अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की तीन तरुण हे एका पब मध्ये धिंगाणा घालत आहे। हे तिघेही दारूच्या नशेत आहे। या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे। ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे। ऋषिकेश जोशीने तीन अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। या टीजरवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे। एका नेटकऱ्यांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे। तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा। तीन अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी, पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे। तर संघर्ष कुराडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे। प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे। तीन अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे। तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तीन अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। तीन अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता। आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कराडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मजा मस्ती करताना दिसत आहे। तीन अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की तीन तरुण हे एका पब मध्ये धिंगाणा घालत आहे। हे तिघेही दारूच्या नशेत आहे। या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे। ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे। ऋषिकेश जोशीने तीन अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। या टीजरवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे। एका नेटकऱ्यांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे। तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा। तीन अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी, पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे। तर संघर्ष कुराडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे। प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे। तीन अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे। तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तीन अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। तीन अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता। आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कराडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मजा
मस्ती करताना दिसत आहे। 3 अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की 3 तरुण हे एका पब मध्ये धिंगाणा घालत आहे। हे तिघेही दारूच्या नशेत आहे। या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे। ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे। ऋषिकेश जोशीने 3 अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। या टीजरवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे। एका नेटकऱ्यांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे। तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा। 3 अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे। तर संघर्ष कुऱ्हाडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे। प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे। 3 अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे। तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 3 अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। 3 अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता। आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कुऱ्हाडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मस्ती करताना दिसत आहे। 3 अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की 3 तरुण हे एका पब मध्ये धिंगाणा घालत आहे। हे तिघेही दारूच्या नशेत आहे। या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे। ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे। ऋषिकेश जोशीने 3 अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। या टीजरवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे। एका नेटकऱ्यांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे। तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा। 3 अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे। तर संघर्ष कुऱ्हाडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे। प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे। 3 अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे। तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 3 अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। 3 अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता। आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कुऱ्हाडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मस्ती करताना दिसत आहे। 3 अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की 3 तरुण हे एका पब मध्ये धिंगाणा घालत आहे। हे तिघेही दारूच्या नशेत आहे। या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे। ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे। ऋषिकेश जोशीने 3 अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे।
या टीजरवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे। एका नेटकऱ्यांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे। तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा। तीन अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे, तर संघर्ष कुऱ्हाडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे। प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे। तीन अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे, तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तीन अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। तीन अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता। आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कुऱ्हाडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मस्ती करताना दिसत आहे। तीन अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की तीन तरुण हे एका पबमध्ये धिंगाणा घालत आहे। हे तिघेही दारूच्या नशेत आहे। या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे। ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे। ऋषिकेश जोशीनं तीन अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। या टीजरवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे। एका नेटकऱ्यांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे। तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा। तीन अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे, तर संघर्ष कुऱ्हाडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे। प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे। तीन अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे, तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तीन अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। तीन अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता। आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कुऱ्हाडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मस्ती करताना दिसत आहे। तीन अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की तीन तरुण हे एका पबमध्ये धिंगाणा घालत आहे। हे तिघेही दारूच्या नशेत आहे। या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे। ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे। ऋषिकेश जोशीनं तीन अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। या टीजरवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे। एका नेटकऱ्यांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे। तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा। तीन अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे,
तर संघर्ष कुऱ्हाडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे। प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे। तीन अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे, तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तीन अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। तीन अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता। आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कुऱ्हाडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मजा मस्ती करताना दिसत आहे। तीन अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की तीन तरुण हे एका पब मध्ये धिंगाणा घालत आहे। हे तिघेही दारूच्या नशेत आहे। या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे। ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे। ऋषिकेश जोशीने तीन अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। या टीजरवर नेटकरांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे। एका नेटकरांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे। तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा। तीन अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी, पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे। तर संघर्ष कुऱ्हाडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे। प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे। तीन अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे, तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये तीन अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। तीन अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता। आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कुऱ्हाडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मजा मस्ती करताना दिसत आहे। तीन अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की तीन तरुण हे एका पब मध्ये धिंगाणा घालत आहे। हे तिघेही दारूच्या नशेत आहे। या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे। ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे। ऋषिकेश जोशीने तीन अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। या टीजरवर नेटकरांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे। एका नेटकरांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे। तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा। तीन अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी, पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे। तर संघर्ष कुऱ्हाडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे। प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे। तीन अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे।
या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे, तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. 3 अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता. आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कराडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मजा मस्ती करताना दिसत आहे. 3 अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की 3 तरुण हे एका पब मध्ये धिंगाणा घालत आहे. हे तिघेही दारूच्या नशेत आहे. या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे. ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ऋषिकेश जोशीने 3 अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या टीजरवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे. एका नेटकऱ्यांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे. तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा. 3 अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी, पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे. तर संघर्ष कुराडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे. प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. 3 अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे, तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. 3 अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता. आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कराडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मजा मस्ती करताना दिसत आहे. 3 अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की 3 तरुण हे एका पब मध्ये धिंगाणा घालत आहे. हे तिघेही दारूच्या नशेत आहे. या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे. ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ऋषिकेश जोशीने 3 अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या टीजरवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे. एका नेटकऱ्यांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे. तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा. 3 अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी, पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे. तर संघर्ष कुराडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे. प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. 3 अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे, तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये 3 अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे.
त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। 3 अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता। आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कराडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मस्ती करताना दिसत आहे। 3 अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की 3 तरुण हे एका पब मध्ये धिंगाणा घालत आहे। हे तिघेही दारूच्या नशेत आहे। या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे। ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे। ऋषिकेश जोशीने 3 अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। या टीजरवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे। एका नेटकऱ्यांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे। तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा। 3 अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी, पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे। तर संघर्ष कुराडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे। प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे। 3 अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे। तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 3 अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। 3 अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता। आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कराडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मस्ती करताना दिसत आहे। 3 अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की 3 तरुण हे एका पब मध्ये धिंगाणा घालत आहे। हे तिघेही दारूच्या नशेत आहे। या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे। ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे। ऋषिकेश जोशीने 3 अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। या टीजरवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे। एका नेटकऱ्यांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे। तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा। 3 अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी, पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे। तर संघर्ष कुराडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे। या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे। प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे। 3 अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे। या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे। तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये 3 अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। 3 अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता। आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कराडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मस्ती करताना दिसत आहे।
तीन अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की तीन तरुण हे एका पबमध्ये धिंगाणा घालत आहे. हे तिघेही दारूच्या नशेत आहे. या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे. ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ऋषिकेश जोशीनं तीन अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या टीजरवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे. एका नेटकऱ्यांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे. तर दुसऱ्या एका युजरनी कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा. तीन अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे. तर संघर्ष कुऱ्हाडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे. प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तीन अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे. तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये तीन अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. तीन अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता. आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कुऱ्हाडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मस्ती करताना दिसत आहे. तीन अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की तीन तरुण हे एका पबमध्ये धिंगाणा घालत आहे. हे तिघेही दारूच्या नशेत आहे. या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे. ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ऋषिकेश जोशीनं तीन अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या टीजरवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे. एका नेटकऱ्यांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे. तर दुसऱ्या एका युजरनी कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा. तीन अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे. तर संघर्ष कुऱ्हाडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे. प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तीन अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे. तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये तीन अडकू सीताराम या सिनेमाचे टीजर रिलीज झालेले आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. तीन अडकून सीताराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसापूर्वी रिलीज झाले होता. आता या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. या टीजरमध्ये वैभव तत्ववादी, संघर्ष कुऱ्हाडे आणि आलोक राजवाडे हे तिघे मस्ती करताना दिसत आहे. तीन अडकू सीताराम या चित्रपटाच्या टीजरच्या सुरुवातीला दिसत आहे की तीन तरुण हे एका पबमध्ये धिंगाणा घालत आहे. हे तिघेही दारूच्या नशेत आहे. या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात काय काय समस्या येतात यांची झलक टीजरमध्ये दाखवण्यात आलेली आहे. ऋषिकेश जोशीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ऋषिकेश जोशीनं तीन अडकू सीतारामचा टीजर सोशल मीडियावर शेअर केलेला आहे.
या टीजरवर नेटकरांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलेला आहे. एका नेटकरांनी कमेंट केले, प्रतीक्षा करू शकत नाही, लवकर रिलीज करा, सगळेच भन्नाट आहे. तर दुसऱ्या एका युजरनी कमेंट केले, संघर्ष सर पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत, चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा. 3 अडकू सीताराम या चित्रपटामध्ये वैभव तत्ववादी पुष्पराज ही भूमिका साकारलेली आहे. तर संघर्ष कुऱ्हाडेंनी चित्रपटात अजिंक्य ही भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटात आलोक हा कौटिल्य ही भूमिका साकारत आहे. प्राजक्ता माली, गौरवी देशपांडे, आनंद इंगले, समीर पाटील हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. 3 अडकू सीताराम हा चित्रपट 29 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे डायलॉग ऋषिकेश जोशीने लिहिलेले आहे. तसे प्रकाश वैद्य, लालसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे.